वाळू माफियांकडून पत्रकारावर प्राणघातक हल्ला। छत्रपती संभाजीनगर फुलंब्री वडोद बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक 6/1/2024 रोजी आपला पब्लिक राज दैनिक पेपरचे पत्रकार हेमंत वाघ यांच्यावर बिना नंबरचा हायवा ट्रक वाळूने भरलेला महाल केनोळा फरशी फाटा येथे वेगात आणून मागून धडकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला। त्यात ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत। मात्र घटनेला आज 15 दिवस उलटून गेले तरी देखील एका पत्रकारावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या या अवैधरित्या वाळू तस्करी करणारे वाळू माफिया चालक मालक यांच्यावर वडोद बाजार पोलीस स्टेशनमध्ये टाळाटाळ केली जात होती। मात्र महाराष्ट्र माझा न्यूजच्या पाठपुराव्यानंतर 22 डिसेंबरला अखेर वडोद बाजार पोलीस स्टेशन येथे 307, 337, 338, 279, 427 अंतर्गत ड्रायव्हरवर गुन्हा दाखल झाला आहे। या संदर्भात हेमंत वाघ यांनी सविस्तर माहिती दिली आहे, बघा। मी हेमंत नारायण वाघ, राहणार वडोद बाजार। मी वडोद बाजार परिसरामध्ये जे टिप्परच्या व ट्रॅक्टरच्या साहाय्याने शासनाचे महसूल विभागाची वाळू माफिया चोरी करत होते, त्या संदर्भात 27 डिसेंबर रोजी बातमी छापली होती। त्याचा राग धरून भरलेल्या वाळूने भरलेला हायवा 6 तारखेला 9-9:30च्या दरम्यान महाल किनोळा येथे माझ्या मागून पाठीमागून भिडून माझ्या अंगावर टाकून माझा प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यामध्ये माझं बॉल टिसला, जांगामध्ये हात टिसलं, साईडला फासवड टिसली। माझा संभाजीनगर येथे उपचार करण्यात आला। नंतर ते हायवा लोकांनी नागरिकांनी पकडून, काही पत्रकारांनी पकडून वडोद बाजार पोलीस स्टेशनला जमा केला। त्यास मी काही ठिकाणी अधिकारी गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ करत होते। 15 दिवस होऊन गेले ते। मात्र महाराष्ट्र माझाचे जनार्दन गायकवाड मुख्य संपादक साहेब यांनी फॉलोअप घेऊन वडोद बाजार पोलीस स्टेशनशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्यात आला। वडोद बाजार पोलीस स्टेशननं 15 दिवस उलटून लेट का व्हायना गुन्हा दाखल केला, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे। सरकार एकीकडे म्हणते पत्रकार संरक्षण कायदा लागू करते, न्यायालय म्हणतं पत्रकाराच्या आम्ही पाठीशी आहे। मात्र काही घुसखोर अधिकारी देवाणघेवाण करून हे वाळू माफिया यांना पाठीशी घालता। मात्र आमची एक मागणी आहे की हे माझं प्राणघातक करणारे हायवा चालक यांच्यावर गुन्हा दाखल केला व मालकावर बी गुन्हा दाखल करावा, यांच्यावर कठोर शिक्षा होण्यात यावे ही नम्र विनंती। खरं तर या प्रकरणात सर्वप्रथम सरकारचा महसूल चोरी करणारे वाळू माफिया आपल्या बिना नंबर प्लेट असलेल्या हायवा गाड्यांमधून रेती तस्करी करत असतात। पत्रकार या बाबतीत बातम्या लावून सरकारचे एकीकडे मदतच करतात, तरी देखील अशा लोकांशी आर्थिक देवाणघेवाण करून सरकारी कर्मचारीच एकीकडे सरकारची फसवणूक करत आहेत। रेती तस्करांकडून विना नंबर प्लेटच्या हायवा रस्त्यावर चालवल्या जातात। पोलिसांना हे दिसत नाही का, हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या बाबतीत लक्ष घालणे गरजेचे आहे। पत्रकारांवर झालेल्या या हल्ल्यासंदर्भात जर येत्या 2 दिवसात गुन्हा दाखल करून कडक कारवाई झाली नाही तर मात्र संपूर्ण महाराष्ट्रातून पत्रकार संघटना पुढे येऊन महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना या बाबतीत प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही। तसेच संभाजीनगर पोलीस अधीक्षक माननीय मनीष कलवानिया यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून अशा वाळू माफियांना पाठीशी घालणाऱ्या अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी होत आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, छत्रपती संभाजीनगर।